The fifth chapter we are going to learn, that is the expansion formulae. This expansion formulae, there are given the three expansion formulas. The first formula is the a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. Write down these formulas in your notebook, because these are the very useful formulas which will use after some time in the next practices. The second formula is a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus very good, a square minus 2ab plus b square. And the third one is, the third formula is a plus b, a minus b is equal to a square minus b square. This is the third formula. Now here write down these three formulas in your notebook. Just see these two formulas, a plus b, a minus b bracket square. Here these are three terms which are same in these two formulas. In these two formula, they are the all terms are, which is the expansion of the formula, all terms are same. The first term is a square, here is also a square, 2ab plus b square plus b square. Just the difference is that if there is a minus b bracket square, then a square minus 2ab. If a plus b bracket square, then you should write plus 2ab. That means whenever you are going to expand the bracket of some of the two terms, that time make the square of the first term, then plus or the minus. If there is a sum of the two terms, then you should take the plus sign. If there is a subtraction of two terms, then you should write the minus. And do the product of these two terms double. Make the product of these two terms and make it double of that product, plus the square of the second term. म्हणजे काय करायचं आहे, a प्लस बी आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर तुम्ही पहिल्याचा स्क्वेअर करा, त्याच्यानंतर 2ab आहे तसा लिहा, 2 गुणिले पहिला गुणिले दुसरा प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. पहिल्याचा स्क्वेअर येणार, दुसऱ्याचा स्क्वेअर येणार आणि या दोघांच्या गुणाकाराची दुप्पट येणार. फक्त आपण काय करणार आहोत, इफ देयर इज अ सम ऑफ द टू टर्म्स, जर तिथं दोन संख्यांची किंवा दोन पदांची बेरीज असेल तर प्लस 2ab येणार, आणि जर दोघांची वजाबाकी असेल तर आपल्याला मायनस 2ab येणार. लक्षात येते? लक्षात राहील. आता अनेक असं आहे, a प्लस बी ए मायनस बी दोन टर्म्स आहेत आणि त्यांचा एकदा बेरीज आहे, एकदा वजाबाकी आहे, त्यांचा गुणाकार. म्हणजे ए बी एकदा प्लस एकदा मायनस आहे, एकदा प्लस एकदा मायनस आहे. जर असं असेल तर पहिल्याचा स्क्वेअर वजा दुसऱ्याचा स्क्वेअर करायचा. समजतंय? हे आपल्याला फॉर्म्युले वापरायचे आहेत. समजतंय? आता पुढं आपण पाहणार आहोत. बघा,
रिकाम्या जागा दिलेल्या आहेत तुम्हाला तिथं लगेच त्या फॉर्म्युल्याच्या खालीच x प्लस 2y ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता बघा हा पहिला इथं काय येणार रे? सर सांगू सर सांग काय सर सांगू सर पहिला काय येणार? सर फॉर्म्युला काय आहे? a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर इथं काय घ्यायचं आहे? प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. लिहिलास? फॉर्म्युला लिहायला सांगितलं होतं की नाही? फॉर्म्युला लिहायला सांगितलं होतं की नाही? आता इथे काय बघा, दोघांच्या बेरजेचा स्क्वेअर आहे. बेरजेचा स्क्वेअर असेल तर पहिल्याचा स्क्वेअर प्लस दोघांच्या गुणाकारांची दुप्पट प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. मग इथं पहिल्याचा स्क्वेअर आहे, मग त्यानंतर या दोघांच्या गुणाकारांची दुप्पट आणि मग दुसऱ्याचा स्क्वेअर. त्याच पद्धतीने इथं करायचं आहे. आता इथं काय येणार सांगा? पहिल्यांदा पहिला कोण आहे इथं आणि दुसऱ्यांदा कोण आहे? हा पहिला कोण आहे? x आणि दुसरी टर्म कोण आहे? 2y. म्हणजे इथं पहिल्यांदा कोणाचा स्क्वेअर होणार? x चा स्क्वेअर होणार. मग इथं प्लस आहे म्हणून प्लस दुप्पट दोघांच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे पहिला कोण गुणिले दुसरा कोण प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर. म्हणजे इथं काय येणार? x चा स्क्वेअर म्हणजे x गुणिले x. द स्क्वेअर ऑफ x दॅट मीन्स x इंटू x. व्हॉट विल बी द x इंटू x? 2x. नाही, तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती आहे का? a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू. बेस दोघांचा समान आहे. इफ देर इज अ बेस इज इक्वल and you are going to do the multiplication, that time just do the write down the base as it is and you do the addition or the addition of the indices or the index or the power. मग आता इथं ज्यावेळी बेस सारखा असतो तेव्हा गुणाकार केल्यावर घातांकांची बेरीज होते. मग x म्हणजे घातांक 1 आहे. x गुणिले x म्हणजे घातांक x बेस x आहे आणि घातांक तो 1 आणि हा इथं 1 आहे. म्हणजे इथं काय येणार? गुणाकारात बघा घातांकाचा नियम काय आहे? पाया समान असताना गुणाकार केला तर घातांकांची बेरीज होते. मग इथं पाया समान आहे, गुणाकार केला मग या घातांकांची बेरीज होणार. 1 अधिक 1 1 प्लस 1 2 म्हणजे x चा स्क्वेअर हा काय येतो? x इंटू x काय येतो? x चा स्क्वेअर प्लस आता संख्यांचा गुणाकार करायचा. संख्यांचा गुणाकार काय येणार? चालू कर रे, माईक चालू कर. मला जास्त वरडायला लागलं. ते कोण बंद केलं? माईक बंद कर. हा संख्यांचा गुणाकार करा. संख्यांचा गुणाकार ते वरचं चालू केले का बघ. हा तर इथं संख्यांचा गुणाकार करा. 2 गुणिले 2 काय येणार? 4. x गुणिले y काय येतं? x y प्लस ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेट मध्ये जो आहे त्याचा स्क्वेअर. द स्क्वेअर ऑफ ब्रॅकेट मीन्स द व्हॉट एव्हर इज इन द ब्रॅकेट द मेक द स्क्वेअर ऑफ ईच थिंग्स विच इज इन अ ब्रॅकेट. In a bracket there is a 2 and a y, so make the square of 2 as well as y. The square of 2 that means the squares 2 चा स्क्वेअर किती येणार? 2 चा स्क्वेअर 4 आणि y चा स्क्वेअर काय येणार? y स्क्वेअर. म्हणजे काय येणार आहे इथं? जे मधला टर्म आहे मध्ये तुम्हाला रिकामी जागा भरायला सांगितलेली आहे तिथं काय येणार आहे? आता तुम्हाला इथं 4
एक्स वाय येणार आहे. हे कळलं का बघा? हे समजलंय? लक्षात आलंय तुम्हाला? कुठलं एक असं आहे 2x मायनस 5y ब्रॅकेट स्क्वेअर. चल सांग. तिथं पहिल्यांदा कुणाचा स्क्वेअर होणार? तोंडावरचं काढ. तुला करोना झाला तर उद्या. हा तिथं काय येणार? फॉर्म्युला लिहिलायस काय? इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर लागणार का ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर लागणार? हा मग इथं काय येणार पहिल्यांदा? स्क्वेअर हा मायनस आहे म्हटलं इथं काय येणार? मायनस 2 इंटू काय येणार? हा इथं फर्स्ट टर्म काय आहे? फर्स्ट टर्म काय आहे या ब्रॅकेट मध्ये? आणि सेकंड टर्म काय आहे? हा मग इथं काय येणार? 2x इंटू 5y ब्रॅकेट कंप्लीट प्लस कुणाचा स्क्वेअर होणार? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे. जरा मला सांग फॉर्म्युला काय आहे? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू व्हॉट? ए स्क्वेअर 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे बी म्हणजे कोण आहे इथला? हा म्हणजे इथं काय येणार? 5y चं काय येणार इथं? हा आता चला 2x ब्रॅकेट स्क्वेअर. आता 2x ब्रॅकेट स्क्वेअर म्हटल्यानंतर काय येणार इथं? ब्रॅकेट मध्ये कोण आहे? त्या सगळ्यांचा स्क्वेअर होणार. ब्रॅकेट मध्ये 2 आणि x दोन्ही पण आहे. 2x चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे इथं किती येणार? 4x स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर म्हणजे 2 गुणिले 2 किती येणार? 4. आणि x चा स्क्वेअर x चा स्क्वेअर 2x x चा स्क्वेअर मायनस संख्यांचा गुणाकार करा. हा 20 हे काय आहे? प्लस इथं पुन्हा काय येणार स्क्वेअर? 5y चा स्क्वेअर काय येणार रे? 10y. शाबास रे पट्ट्या. हा 25y हा 20/y स्क्वेअर येणार. 5 चा स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 5. 5 इंटू 5 म्हणजे किती? 25. आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर. कळलं? समजलं? लिहून घ्या. आता आपण काय करणार आहे की फॉर्म्युलाचा वापर करून 202 चा स्क्वेअर करणार आहे. तर फॉर्म्युला आपल्याला वापरत असताना काय करायचं बघा. फॉर्म्युला वापरत असताना इथं शेवटचा जो अंक आहे शेवट काय असेल त्याला गोल करा. त्याला काय करा? गोल करा. गोल म्हणजे 0 आहे थोडक्यात. म्हणजे जर समजा एकक स्थानी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 4 च्या आतली संख्या असेल, if the unit place have the less than 4 then you should use a plus b formula. If the unit plus have the less than 4 जर तुम्हाला एकक स्थानी 4 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा a अधिक b. जर 4 पेक्षा मोठा असेल
तर आपल्याला वापरायचा ए मायनस बी. हे लक्षात ठेवा. 4 म्हणजे 5 असतं, 5च्या पेक्षा जास्त. 4 किंवा 5 असेल, त्याच्यापेक्षा कमी असेल, 5 पेक्षा कमी असेल, 4 पेक्षा कमी असेल, तर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. आणि जर त्याच्यापेक्षा मोठा असेल तर ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. आता कसा वापरायचा बा? आता इथं युनिट प्लेसला किती आहे? युनिट प्लेस, हा, द डिजिट ऑफ युनिट प्लेस इज 2. आता त्याला आपण गोल केलं, गोल केल्यानंतर हे गोलच करा, म्हणजे हा 0 समजा, म्हणजे झाला कोणती संख्या झाली? 2 0 0, म्हणजे किती आलं? 200. किती लक्षात आलं? युनिट प्लेसला किती आहे? युनिट प्लेसला किती आहे? 2. युनिट प्लेसला 2 आहे. 2 जर युनिट प्लेस आहे म्हणजे ते लेस दॅन 5 आहे, लेस दॅन 4 आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे? ए प्लस बी फॉर्म्युला वापरणार आहे. मग त्यावेळेला काय करायचं? शेवटचा जो युनिट प्लेस आहे त्याला आपण गोल करणार, 0 करणार. मग आता नंबर कोणता तयार झाला बघा? 2 0 0 म्हणजे 2 0 0 म्हणजे 200. आणि या 0 मध्ये, शेवटच्या 0 मध्ये किती आहे? 2. इथं 202, म्हणजे इथं आपल्याला 202 जर आपल्याला करायचं असेल तर या 200 मध्ये आपल्याला 2 मिळवावं लागेल का वजा करावं लागेल? व्हॉट वी शुड डू फॉर गेटिंग द 202? यू शुड ऍड हाऊ मच? 2 ब्रॅकेट स्क्वेअर. 202 ब्रॅकेट स्क्वेअर मीन्स 200 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. काय कळलंय? जर समजा असं असतं 301, काय येणार फोडायची? हा, 300 plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. चल तू सांग रे. 402 हा, ब्रॅकेट 400 हा, प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. समज आता असं असतं 701 ब्रॅकेट स्क्वेअर. हा, 700 प्लस 1 bracket square. चल तू सांग 101 ब्रॅकेट स्क्वेअर. 100 प्लस, कळालंय? समजले आपल्याला? अशा पद्धतीने याचं काय करायचं? फोड करायचे. आणि मग त्याच्यानंतर फॉर्म्युला वापरणार. आता आपण कुठला फॉर्म्युला वापरणार? 200 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. मग आता फॉर्म्युला कोणता वापरणार? ए मायनस बी का ए प्लस बी? ए प्लस बी. बघा आता फॉर्म्युला वापरणार आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे ए म्हणजे आपण काय घेणार आता आणि बी म्हणजे किती घेणार? हा, फॉर्म्युला काय? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए स्क्वेअर, हा, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथं मध्ये काय करायचं म्हणून सांगितलंय? या दोघांच्या गुणाकाराची, आणि इथं प्लस आहे म्हणून इथं बाकीचं सगळं प्लस बी स्क्वेअर त्यात पण येतं, यात पण येत आहे. म्हणजे ए मायनस बी असला तरी शेवटी प्लस बी स्क्वेअर आहे, ए प्लस बी असला तरी सुद्धा शेवटी प्लस बी स्क्वेअरच आहे. चला आता इथं काय येणार आपण? 200 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, कुणाचा स्क्वेअर होणार पहिल्यांदा? 200 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 200 इंटू प्लस, इथं ब्रॅकेट स्क्वेअर कशाला? कशाला ब्रॅकेट स्क्वेअर आहे का तिथं? प्लस 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेट स्क्वेअर पहिल्यांदा ने शेवटी, मध्ये नाही करायचा नाही. मग या 2 चा स्क्वेअर किती? 4. आणि शून्य किती येईल बघा? 1 2 2 दुने 4, म्हणजे इथे येणार 0 4. समजा 20 चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे, 20 चा स्क्वेअर 400 येतोय. आता 20 ब्रॅकेटचा स्क्वेअर, या 2 चा स्क्वेअर किती? 4. 0 किती? 1.
एक गुणिले 2 बे के बे 2 शून्य 200 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर किती 0 किती 1 2 बे दुने 4 1 2 3 4 2000 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर किती 0 1 2 3 3 दुने 6 1 2 3 4 5 6 कळते का स्क्वेअर कसा करायचा कळलं समजलं तर आता इथं झाला आपल्याला काय झाला 200 चा स्क्वेअर झाला आता इथं गुणाकारात 0 जेवढे असतील तेवढे 0 ठेवा आणि संख्यांचा गुणाकार करा इथं 0 किती आहेत 1 2 आणि काय का आता संख्या म्हणजे अंक जे आहेत 0 सोडूनचे त्यांचा गुणाकार बे दुने 4 दुने कळलं समजलं प्लस 2 चा स्क्वेअर आता परत काय ना 40,804 हा कुणाचा स्क्वेअर आला 200 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 202 चा स्क्वेअर कळले समजलं लक्षात आलं आता हे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं लगेच 101 चा स्क्वेअर करायचा आहे आणि काढायला लागा लगेच हो हो लिहून घ्यायचं आहे लगेच लिहून घ्या हे लिहून घ्यायचं आहे आणि तुम्ही 101 चा स्क्वेअर काढायचा आहे अशा पद्धतीनं सेम पद्धतीनं काढायला 5 च्या वर असलं की a - b करा मी त्याचा पण घेणार आहे एक्झाम्पल तर पुढला आपण पाहणार आहोत 199 चा स्क्वेअर आता बघा युनिट प्लस बघा युनिट प्लस किती आहे तर युनिट प्लस इज 9 दिस इज द ग्रेटर दॅन 5 or 4 so you should use a minus b bracket square formula मग काय करायचं तर या जे एकक स्थानी जर जी संख्या आहे आता 8 असेल 9 असेल 7 असेल तर त्याच्या पुढली 10च्या पटीतली संख्या बघा 199 आहे तर 199 च्या पुढे 10च्या पटीतली मोठी संख्या कोणती आहे ना 199 आणि 200 मग 200 ही संख्या मोठी आहे ना मग इथं 10च्या पटीतली पुढली संख्या किती आली 200 यात किती मिळवलं आपण 199 मध्ये 1 मिळवलं मग आम्हाला 200 मिळालं मग आपण इथं 1 वजा करणार म्हणजे 200 वजा 1 म्हणजेच 199 कळतंय का 200 वजा 1 म्हणजे 199 समजा असं असतं 197 चा स्क्वेअर मग काय आले असते फोड ब्रॅकेट स्क्वेअर समजा असं आलं असतं 99 चा स्क्वेअर 100 वजा 1 असं समजा असं असतं 497 चा स्क्वेअर 500 वजा 3 म्हणजे इथं जी संख्या एकक स्थानी जर 5 च्या पुढली संख्या तर ती 5 च्या पुढली संख्या 10 होण्यासाठी बघायचं 9 आणि 1 10 1 वजा करायचा इथं बघा 97 7 8 9 10 3 वजा करायचा आहे त्याच्या पुढली 10च्या पटीतली संख्या 9 आहे 9 आणि 1 10 म्हणजे 99 आणि 1 100 1 वजा करायचा आहे 97 समजाले का म्हणजे 97 शेवटला 7 असेल तर किती वजा करायचं 8 असेल तर 9 असेल तर 6 असेल तर कळलं समजतंय मग आता आपल्याला इथं हे सोडवत असताना इथं किती येणार सांगा
ए मायनस बी च्या ऐवजी 199 घ्यायचं का? 200 वजा 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे ए म्हणजे किती येणार? बी म्हणजे चला सांग फॉर्म्युला सांग पहिला. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. हा 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 चल सांग आता. हा हा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग ए म्हणजे किती? मायनस हा 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 चला पुढं तू सांग रे. 4 शून्य किती रे? 2 चल सांग. आता दोघांची पहिला वजाबाकी करा. 40,000 मधून 400 गेले. 39,000 प्लस 1 म्हणजे किती आलं? 39,601 39,601. हे कुणाचा स्क्वेअर आला? 200 मायनस 1 चा स्क्वेअर. 200 मायनस 1 मीन्स 199 चा स्क्वेअर. समजतंय? आता तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही लगेच आता 98 चा स्क्वेअर करायचा आहे. तुम्ही हे तुम्हाला लगेच आता वर्क आहे. हे क्लास वर्क आहे, होमवर्क नव्हतं. लगेच तुम्ही सोडवायचं आहे. 98 चा स्क्वेअर काढायचा आहे अशा पद्धतीनं फॉर्म्युलाचा वापर करून. यात कुणाला शंका आहे? हे लिहून घ्या. पुढला फॉर्म्युला आहे एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी. म्हणजे पहिला जो टर्म आहे ती दोन्ही सेम असेल. पहिली टर्म दोन्ही ब्रॅकेटमध्ये सेम आहे. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2 टर्म आहेत, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 टर्म आहेत आणि त्या ब्रॅकेटचा गुणाकार आहे. मल्टिप्लिकेशन आहे. इफ multiplication of 2 brackets and the first term is the same x then use this formula. तेव्हा आपण हा फॉर्म्युला वापरा. मेक द स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म. म्हणजे कुणाचा स्क्वेअर करायचा? पहिल्याचा एक्स स्क्वेअर प्लस ऍडिशन ऑफ द सेकंड टर्म इनटू फर्स्ट टर्म. पहिला टर्म काय? दोन्हीकडं एक्स. दुसरा टर्म वेगवेगळा आहे. काही असू दे, काही अडचण नाही. आपल्याला काय करायचं? पहिल्याचा स्क्वेअर करायचा प्लस दुसऱ्यांची बेरीज त्याला पहिल्या टर्मने गुणायचं प्लस दुसऱ्यांचा गुणाकार. समजतंय? आता इथं प्लस आहे म्हणताना मी इथे काय घेतलेलं नाही, प्लस प्लसच आहे. आता एक्झाम्पल समजा घेतो. एक्स प्लस 3 एक्स प्लस 2. पहिल्यांदा फर्स्ट टर्म सेम आहे, द सेम आहे. हा हियर वी आर गोइंग टू मल्टिप्लाय our 2 bracket x plus 3 and x plus 2 and the first term is same x. So make the square of the first term x square plus make the 3 plus 2 into first term that is x plus 3 into plus 2. समजते?
लक्षात आले काय करायचं आहे? पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्यांची बेरीज, त्याला पहिल्यानं गुणले प्लस दुसऱ्यांचा गुणाकार. कळते का? समजतंय? मग आता इथे एक्सचा स्क्वेअर काय येणार? व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ एक्स? एक्स स्क्वेअर प्लस चिन्ह समान बेरीज किती येणार? 5. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, ते प्लस इथे घेतले, प्लस 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 होते, प्लस लिहायची गरज नाही. इथं आला एक्स प्लस 3 गुणिले 2 प्लस प्लस प्लस, हे प्लस प्लस प्लस, इथं दोघांचं पण प्लस आहे, मोठ्याचं चिन्ह कुठलं आहे? प्लस, ते इथे घेतलं. हा एक्स ने मल्टिप्लाय केला, इथं प्लस 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 3 दुने 6. लक्षात आलं? त्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन एक्स प्लस 3 एक्स प्लस 2. समजतंय? आता एक अनेक एक्झाम्पल आहे. समजा असं घेतलं मी m प्लस 7 m मायनस 5. पहिल्यांदा कुणाचा स्क्वेअर करणार? m चा स्क्वेअर. त्यानंतर प्लस हे जे सेकंड टर्म्स आहेत, हा चला काय नाही इथं? प्लस 7 मायनस 5 इंटू काय येणार? m प्लस पुन्हा कुणाचं मल्टिप्लिकेशन? प्लस 7 इंटू मायनस 5. कळलं? चला सांग, m चा स्क्वेअर काय येणार? m स्क्वेअर. आता इथं चिन्ह दोघांची भिन्न आहेत. मोठा कोण? त्याचं चिन्ह लिहून टाकायचं इथं मोठ्याचं. आणि आता चिन्हांची बेरीज किंवा वजाबाकी काय होणार? चिन्ह भिन्न आहेत, काय होणार? वजाबाकी. किती येणार? 2. आणि हा m इथं प्लस मायनस गुणाकार आहे ना इथं. इथं मोठा लहानचा काय संबंध नाही. हा प्लस मायनस 7 5 म्हणजे इथं आलं या ब्रॅकेटचे दोन ब्रॅकेटचं मल्टिपल m प्लस 7 m मायनस 5 इज इक्वल टू m स्क्वेअर प्लस 2m मायनस 35. आता तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही सोडवायचं आहे. तुम्ही पण काय करायचं आहे? सोडवायचं आहे. एक उदाहरण सोडवायचं आहे. तुम्हाला देतोय बघा. x प्लस 2 x प्लस 3 एक, आणि दुसरं y प्लस 4 y मायनस 3. हे दोन एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे आत्ता लगेच. हे लिहून घ्यायचं आहे आणि मग लगेच सोडवायचं आहे. हे लिहून घ्या पहिल्यांदा, व्यवस्थित लिहून घ्या ही दोन उदाहरण. आता पुढला नेक्स्ट फॉर्म्युला आहे a प्लस बी a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता बघा एक्झाम्पल असं दिलं x प्लस 4 x मायनस 4. In these two brackets, the first bracket have the first term a and the second term b. These two terms are in a second bracket as it is ab ab. The first bracket have plus, second bracket have minus. Means these two terms, the addition of these two terms into subtraction of these two terms, that means square of a first term मायनस द स्क्वेअर ऑफ अ सेकंड टर्म. पहिल्या कंसातली जी दोघं जण आहेत तीच दोघं दुसऱ्या कंसात ए बी
एक्स 4 एक्स 4 एकदा प्लस एकदा मायनस आहे असं असेल तर पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. मग इथे एक्स प्लस 4 एक्स मायनस 4 एक्स 4 प्लस मायनस म्हटल्यानंतर इथे पहिला कुणाचा स्क्वेअर येणार एक्स स्क्वेअर मायनस कुणाचा स्क्वेअर होणार दुसरा कोण आहे इथं बी च्या ऐवजी इथं 4 चा स्क्वेअर 4 स्क्वेअर. मग किती आला एक्स स्क्वेअर मायनस 16. कळतंय समजतंय. आता समजा आपण असं घेतलं बघा 3a मायनस 4b 3a प्लस 4b. These are two terms 3a and 4b and here also 3 and 4b. In one bracket there is a addition, in another bracket there is a subtraction, plus minus. These two terms are same into these two brackets. जेव्हा दोन्ही ब्रॅकेट मध्ये तुम्हाला तेच टर्म्स दिसतात तेच टर्म्स आहेत आणि एकदा बेरीज एकदा वजाबाकी तेव्हा पहिल्याचा स्क्वेअर मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे इथं कुणाचा स्क्वेअर येणार 3a चा स्क्वेअर मायनस 4b चा स्क्वेअर. आता ते 3 दोन्ही 6 करायचे नाही गुरव इथं 3 चा स्क्वेअर काय येणार 9. The square of 3 is a 9 and the square of a is a square minus the 16 b square. लक्षात येतंय समजतंय. आता तुम्ही काय करायचंय बघा आता तुम्ही पण एक 2 उदाहरणे सोडवायची आहेत अशा प्रकारची. तर ती 2 उदाहरणं मी तुम्हाला लिहून देतोय तुम्ही ती 2 उदाहरणे सोडवा. एक 5m प्लस 3n 5m मायनस 3n आणि दुसरं 8 प्लस b 8 मायनस b. ओके ही 2 उदाहरणे तुम्ही सोडवायची आहेत. ही 2 उदाहरणे मी तुम्हाला सोडवून दिली आहेत. मग तुम्ही ही दोन्ही उदाहरणं लिहून घ्या. ही सोडवलेली दोन्ही उदाहरणं काय करायचे लिहून घ्यायचे तुम्ही आणि ही 2 उदाहरणे तुम्हाला काय करायला आहे सोडवायला दिलेली आहेत. मग याच्यानंतर आपण काय बघू शकतो आफ्टर दॅट वी कॅन लर्न 5.1 प्रॅक्टिस सेट 5.1. हे लक्षात येते हे समजतंय सगळं व्यवस्थित लक्षात आलेलं आहे. यात काही शंका आहे का नाही. मग आता आपण 1 मिनिट एक रिव्हिजन करतो. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय येणार एक्सपान्शन a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस a 2ab प्लस b स्क्वेअर. हा a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. हा ए स्क्वेअर हा ए स्क्वेअर हा मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. पुढं a प्लस b a मायनस b a स्क्वेअर प्लस a प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इथं दिलंय डोळ्यासमोर आहे. x प्लस a x प्लस b x प्लस a x प्लस b. हा स्क्वेअर हा प्लस तुम्हाला फॉर्म्युला आठवते का बघा तो कोणता फॉर्म्युला दिलता मी x प्लस a x प्लस b हे दोन्ही सेम आहे. हा x स्क्वेअर प्लस a प्लस b a प्लस b x प्लस a a इंटू कळलं का हे फॉर्म्युले आणि हा
हे 2 उदाहरणे पण सोडवायची आणि ती फॉर्म्युल्यांची पण तुमची रिव्हिजन घेतलेली आहे. आता पुढं आपण काय करू, आता प्रॅक्टिस सेट 5.1 पाहणार आहोत.